दादा हे ऑनलाईन पेमेंट कसं करायचं दाखवतो का जरा मला? दाखवतो. समजा तुम्हाला आता 1000 रुपये पाठवायचे, बर. तर माझा नंबर टाका आणि 1000 रुपये पे करा. हे बघा आले मला. आणि तुमच्या मोबाईलवर ना माझ्या मोबाईलवर 5000 रुपये पाठवायचे असेल तर कशी पाठवायची? ते पण दाखवतो. एक काम करा, हा. माझा मोबाईल तुम्ही घ्या, तुमचा मला द्या ना. हो 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 हो. हे बघा मी पाठवतो. आले का? खरंच आले की? पण सॉरी दादा, तुमचं 4000 रुपयाचं नुकसान झालं. हो, तुमच्या 6000 पुढे माझे 4000 काय येऊन बसलेत. घ्या भावांनो पेढे घ्या. अरे वा, कशाबद्दल? अरे नवीन दुकान सुरू झालं ना आपलं. अरे वा, भारीच की. एक विचारू का? म्हणजे वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझा भाऊ एकटाच होता रे कमावणारा. तो गेल्यानंतर तू हे सगळं कसं काय जमवलंस? दादाच्याच प्रयत्नांमुळे सगळं शक्य झालं. तो जायच्या आधी त्याने टर्म इन्शुरन्स काढून ठेवला होता. 2 कोटींचं कव्हरेज मिळालं दादा. त्याच पैशात ना आता छोटंसं दुकान टाकले. आता घराचा सगळा खर्च मी सांभाळतो. आता दादाची जागा तर कोणी घेऊ शकत नाही, पण त्यांनी जी जबाबदारी घेतली होती ती तरी मी घेऊ शकतो ना. आता मी पण विचार करतोय खरं, या उरलेल्या पैशातनं मी पण एक माझा टर्म इन्शुरन्स काढून घ्यावा. घेच, कारण का तुझ्या भावानंतर कुटुंबाला सांभाळणार फक्त तू एकटाच आहेस. देव ना करो उद्या तुला काही झालं तर तुझ्या कुटुंबाला पैशासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही राहावं लागणार. पण मला एक सांग की हे प्लॅन्स वगैरे महाग असतात ना खूप? अजिबात नाही. प्रीमियम फक्त 400 ते 500 रुपयापासून पर महिना सुरुवात होते, आणि जितक्या कमी वेळात घ्याल ना तितका प्रीमियम स्वस्त पडतो. मी स्वतः सुद्धा घेतलाय ना. मग मलाही सांगा ना कुठनं घेता येईल? माझ्या बायोमध्ये लिंक आहे ना, त्याच्यावर क्लिक करा आणि एकाच ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर सगळे इन्शुरन्स प्लॅन कम्पेअर करा, ते पण 15% डिस्काउंट मध्ये. वा वा वा. एक मिनिट, 6000 रुपये माझे नुकसान झालंय ते कसं काय ते सांगा ना. पेढा नाही, ते पेढा चांगला आहे पण आता- अजून एक पेढा देऊ का तुम्हाला? नाही ते 6000 रुपये. ओ अरे ऐका रे, पेढा 6000 रुपयाला पडला मला.